आपण लगेच तयार ठेवायचं. चला मित्र थोडं स्पीड करा प्लीज. सांगी दुसरा आणि वैयक्तिक पलट घेऊन गोलंदाजी मापवती गोलंदाज आपण पाहतोय अतुल आपल्याला पाहायला मिळतायत. चला ऑन फील्ड मध्ये विनंती करतो प्लीज आपण थोडं कोऑपरेट करा. अतुलचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला मात्र ऑन साइडला विरकावून दिलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय. आणखीन एक दर्जेदार मॅसिव्ह षटकार. चला बॉल द्या प्लीज. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. फटका नक्कीच फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. नक्कीच अनबॅलन्स झाले होते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी ते पाहायला मिळाली. मात्र 2 धावा काय बाजूला गेल्या. धावसंख्येत मात्र 2 ने भर होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 24 आकड्यावरती. बिनबाद 24. प्रथम बॅटिंग करत असताना आपला संघ अर्थात गजापूर विशालगड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा फलकावरती लागल्यात. पुण्याचा गोलंदाज सज्ज होत आहेत. अतुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल लो असताना मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा बेनिफिट घेत चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो जहीरचा बॅट मधून दर्जेदार चौकार. या 4 धाव्या आणि या 4 धाव्यांची नक्की धावसंख्येवरती आपल्याला भर होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल येथे मात्र बिरकावून दिलाय. लॉन लेगच्या बाहेर हा येतोय दर्जेदार षटकार. आणि इथे मात्र पंचांचा इशारा. उपस्थित सर्व संघनायकांना विनंती करतोय की सन्माननीय अध्यक्ष आदरणीय संदीपजी तडके साहेबांची एक सूचना आहे की आपण अरुण संघाच्या ज्या मॅचेस चालू आहेत तिकडे आपले जे समालोचन कक्ष आहे त्याच्या मागे आपण यायचं आहे. एक मीटिंग आहे. सो आपल्याला विनंती करतोय उपस्थित संघनायक जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण अरुण संघाची जी स्पर्धा आहे जे समालोचन कक्ष आहे त्याच्या मागे आपण जायचं आहे. विनंती करतोय. इथे आपण पाहताय नक्कीच पंचनी मात्र नो चेंडू दिला त्यावरती नक्कीच रिव्ह्यू मात्र साठी येते. टेक्निकल टीमला आपण पाहिलं पाचारण केलं गेलंय. टेक्निकल टीमच्या माध्यमातून आपण पाहतो या शंकेचं निरसन नक्कीच केलं जाणार आहे. आणि यासाठी नक्कीच जाणली जाते ते अर्थात एसएमडी स्पोर्ट्स लाईव्ह आपण पाहतो त्याच्यामध्ये
भूषणदा असतील, नंतर मयूर असतील, एक चांगला कामकाज त्यांचं वेळोवेळी सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन नक्कीच त्यांच्या माध्यमातून केलं जातं. एक योग्य तो निर्णय नक्कीच त्यांच्या माध्यमातून एक चांगली बेस्ट क्लॅरिटी आणि क्वालिटी हे नक्कीच त्यांचं ब्रीदवाक्य राहिलंय आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थानं कव्हर करतोय. कारण ही स्पर्धा पाहताना नक्कीच गावावरून काही मान्यवर मंडळी असतील, काही पाठीराखे असतील, ते नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि ते पंचांचा इशारा आलाय फेअर डिलिव्हरी, नो चेंडू नसणार आहे इथे. मात्र या 6 धावा मात्र नक्कीच असतील. 6 धावे नक्कीच आपण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पोहोचते 34 आकड्यावरती. 34 धावा फलकावरती लागल्या. आता नो चेंडू नाहीये. गोलंदाज आपण पाहताय अतुल आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा करून ठेवली आहे. नाव आहे झहीर, तेव्हा डीजे ला संधी ऐका सुमधुर. बॅट मधून पुढचा बॉल, पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. आणखीन एक बार बार लगातार दर्जेदार षटकार. थँक्यू सो मच. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल कलेक्ट करा. 2 षटका करा. धावसंख्येचा विचार केला 46 धावा फलकावरती लागल्यात. सांगितलं तिसरा आणि वैयक्तिक पलट घेऊन गोलंदाजी मागमध्ये गोलंदाज येत आहेत. प्रदीप आपल्याला पाहायला मिळतात. चला विनंती असेल ग्रुप मीटिंग करू नका. वाकोली संघाला विनंती करतोय. इथे माझा पाहायला सलामी आली जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण एका बाजूला पाहतोय झहीर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय झहीर आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. झहीर मात्र आपला नॅचरल खेळ मैदानाच्या आतमध्ये करतायत. पहिलाच बॉल सुरेख चेंडू पडल्यानंतर परफेक्ट लाईन चेंडू हाताळला गेला. थेट टेस्टिसचा वेध घेतलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रत्येक ही पंचांची त्रिमूर्ती आपण पाहतोय. पंचांची त्रिमूर्ती नक्कीच काटेकोरपणे नक्कीच लक्ष देऊन होती. पुढचा बॉल त्याला मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला भिरकावून दिलाय. सागरच्या बॅट मधून येतोय हा आणखीन अद्भुत अर्जेदार षटकार. सुंदरी नाही इथे माझा खतरनाक खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. सागर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या समवेत झहीर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आगोगते. पुढचा बॉल फुल टॉस त्याला मात्र समोरच्या दिशेला हा येतोय. चौकार 4 धावा. या 4 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन पोहोचते 56 आकड्यावरती. अब तक 56 धावांची भागीदारी, 56 धावांची पार्टनरशिप इथे मात्र पाहायला मिळाली आहे. दोन्ही बॅटर आपण पाहतो, एका बाजूला सागर आणि एका बाजूला झहीर. इथे मी दोन्ही पार्टनरशिप टाळ्यांचा गजर होत्या. 56 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय गजापूर विशालगुडे संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल, पुढचा बॉल स्टेबल करण्याचा प्रयत्न. बॅटरी बॉलचा संपर्क जसा हवा तसा मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक त्यांच्या माध्यमातून इथे हाताळलं जात आहे. पुढचा बॉल, पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताळला गेला. पंचांकडे पाहिलं गेलंय. पंच मात्र तटस्थ आहेत. कोणत्या प्रकारची हालचाल नाही, कोणत्या प्रकारची मुवमेंट तुर्तास पाहायला मिळत नाहीये.
पुढचा बॉल येथे मात्र भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. साधावा. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 62 या आकड्यावरती. 62 धावा धावफलकावरती लागल्यात. चला वाकोली संघ ग्रुप बेटी करू नका प्लीज. 3 षटका अखेर धावसंख्या झाली. धावून संख्या पोहोचले 62 आकड्यावरती. नवीन गोलंदाज आपण पाहतो सुभाष आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर आपण पाहतो झहीर. पहिलाच बॉल इथे मात्र नो चेंडू आलाय. त्याला मात्र दोन्ही हाताने स्वीकारलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. 4 धावा. चौकार. डीजे सक्सेसफुल आणि वंडरफुल फटका पाहायला मिळतोय झहीरच्या बॅटमधून. 6 धावा. झहीर मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडूचा सामना केलाय आणि वैयक्तिक 45 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. 11 बॉल आणि 45 धावा. अर्धशतक पूर्ण केलं जाईल का? पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव. एकापेक्षा अधिक काही मिळत नाही. इथे काय घडतंय काय बिघडतंय? इथे मात्र चुकी घडली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आत पाहायला मिळाली आहे. चला मी मालसोडे संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण यायचं आहे. जसे आयोजक कमिटीला विनंती करतो की आपण त्यांना मध्ये सन्मानित करायचं आहे. स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला त्यामध्ये आपल्याला सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे मात्र सन्मानित केलं जाईल. पुढचा बॉल आणि इथे मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. इथे होत्या अर्धशतक पूर्ण. झहीर बॅट वरती करायची आहे. काय खेळी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. आजच्या दिवसाची पहिलं अर्धशतक झहीरच्या नावावरती. हे झंझावती अर्धशतक पाहायला मिळालंय. काय फटका सजवलाय. झंझावती फटका मैदानाच्या आतमध्ये आग उगताना पाहायला मिळते. ही रन मशीन नाव आहे झहीर. पुढचा बॉल बैठक लगावली आहे. क्षेत्ररक्षक त्या चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव तर नक्कीच पूर्ण दुहेरीचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2च धाव. 2 धावा इथे नक्कीच इतर पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला खेळून काढला. एक धाव तर नक्कीच पूर्ण दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि या बघता बघता 2 धावा मात्र इथे पूर्ण होतात. 2 धावेशी नक्की धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 85 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बैठक लगावले. उंची तर गाठली. अंतर कापलं जाईल का? मात्र नाहीये. आता मात्र चुकी होतीये आणि आता मात्र मोठा मासा गळाला लागलाय. अर्थात झहीर मात्र मैदानाच्या बाहेर होत आहेत. पंच्याऐंशी धावा झाल्यात आणि 86 धावांचं लक्ष असणार आहे.
चला नेक्स्ट मॅच करण जोशी 11 करण जोशी आणि सावर्डे. चला दोन्ही संघाचे संघनायकाला विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. चला प्लीज फास्ट जो मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पाहिले तर 85 धावा बंद आहेत आणि 86 धावांचं लक्ष ठेवलंय. चला वाकोळी संघाला विनंती करतो आपण आपली सलामीची आघाडी मैदानाच्या आत दाखल करायची आणि यात चला वाकोळी संघाच्या फलंदाज आपण मैदानाच्या मध्ये रवाना व्हायचे. चला विनंती करतो आपण चला गजापूर विशाल गट संघाला विनंती करतो आपण सुंदर आपलं क्षेत्र सजवायचं आहे. चला जहीर विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण वेळ खूप कमी आपल्याकडे. विनंती असेल अजूनही आपल्याला खूप सारे सामने इथे खेळवायचे आहेत. 2:45 झालेत मित्रांनो, प्लीज थोडं कॉपरेट करा. चला कोळगाव संघाची सर्व खेळाडू कुठे असताना विनंती करतो आपण यायचंय. चला कोळगाव संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो आपण या. किसन आणि अतुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला टॉस साठी मी आमंत्रित करतो या करण जोशी आणि त्यांच्या अगेन्स्ट सावर्डे. चला दोन्ही संघनायकांना विनंती करतो आपण टॉस साठी या. पुढचा बॉल पुढचा बॉल समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. एकच धाव एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. एका धावाचं समाधान मानावं लागते. पुढचा बॉल फुलटॉस बॉल त्याला मध्ये फ्लिक केलाय. चेंडू नक्की ट्रॅव्हल होतो लॉंग लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र पूर्ण दुहेरीचा प्रयत्न दुसरी धाव नक्कीच पूर्ण केली आहे आणि 2 धावांमध्ये इथे समाधान मानावं लागते. शहाऐंशी धावांचं लक्ष आहे. आता पाठला करताना जोडी मैदानाच्या पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतो या किसन आणि त्यांच्या समवेत अतुल. पुढचा बॉल येथे मात्र दांडी केलीये गोल. विकेटचा पत्ता धक्का क्रमांक पहिला OUT डीजे. नवीन बॅटर मैदानाचे दाखल होत आहेत. तुकाराम आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज आपण पाहतोय सुशांत.
पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढल्यात एकच धाव. एका धाव्याचं समाधान म्हणावं लागेल आणि एका धावेने पाहिजे षटक क्रमांक पहिलं ओव्हर नंबर 1 चा खेळ मध्ये समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पोहोचतीये 5 आकड्यावरती. 5 धावा धाव फलकावरती लागल्यात. चला नवीन गोलंदाज आपण तयार ठेवायचा, त्वरित तयार ठेवायचा. बॅटरला विनंती करतो आपण बॅटर आपण तयार ठेवा. त्याला सावर्डे संघाने नाणेफेक जिंकले, त्यांना विनंती करतो आपण आपला निर्णय आणि आपल्या संघाचा आपण तयार राहायचंय. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पलट घेऊन गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपण राहुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर पाहतोय तुकाराम आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल याचा पहिलाच बॉल पुन्हा याच्या समोर दिशेला खेळून काढल्यात. लॉंग ऑफ लावण्याच्या क्षेत्राच्या काही चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र एकच धाव. एका धावांचा समाधान म्हणावा लागेल आणि मित्रांनो 86 धावांचा पाठलाग करायचा असेल तर मात्र कुठेतरी मोठे फटके खेळणं अनिवार्य असणार आहे आणि ते खेळावे लागतील. कारण जर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला जीवित राहायचं असेल तशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला गेला पाहिजे. पुढचा बॉल सुरेख चेंडू आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटने बॉल संपर्क आला नाही, फक्त बॅटचा स्विंग आपल्याला फास्ट पाहायला मिळाला. मात्र चेंडूवरती जो ज्या प्रकारे फटका हवा होता, ज्या फटक्याचा वेग हवा होता तो वेग कुठेतरी मंदावताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. राहुल यांचं आता कौतुक करावं लागेल, चांगल्या प्रकारचा स्पेल अद्याप तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पुढचा बॉल स्टेप आउट केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली येतात फर्स्ट आणि सेकंड ते म्हणजे इथे मात्र विकेट. आणखीन एक गडी बाद. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. आकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल इथे मात्र कुठेतरी खूप साऱ्या पायाचं प्रमाण पाहिलं गेलं. वाकोळी हा संघ मात्र बॅकफुट पाहायला मिळतोय, कारण 86 धावांचं भलं मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा प्रत्युत्तर करताना ज्या प्रकारे सुरुवात हवी होती ती सुरुवात इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आता मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा डॉट येतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट आणि डॉट मैदानाच्या पाहायला मिळतोय. 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 13 चेंडू आणि 79 धावांची अजूनही गरज आहे. 13 बॉल. पुढचा बॉल आणखीन एक सुंदर बॉल, आणखीन एक चेंडू आणि हा मात्र डॉट आलाय. डॉट चेंडूने मात्र षटक क्रमांक दुसरं अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळ मात्र येते संपुष्टात आलाय. 7 धावा धाव फलकावरती झाल्या, 2 गडी बाद. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 79 धावांची गरज आहे. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, फास्ट. 12 चेंडू आणि 79 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन गोलंदाजी मागवत आपण पाहतोय. सांगित तिसरा आणि वैयक्तिक पलट घेऊन नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर यांचा पहिलाच बॉल. सुरेख चेंडू पडल्यानंतर अधिकची उचली घेतले आणि बाकी उर्वरित काम केलंय ते अर्थात यष्टीरक्षकानं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल समोरच्या दिशेला आणि इथे मात्र कोणती चुकी होत नाहीये. आणखीन एक गडी बाद. ओ यू छी. आतमध्ये दाखवताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. वाह, सागर यांचं मात्र कौतुक करावं लागेल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अद्यापर्यंत पाहिलं तर
तीन चेंडू हाताळले गेले आणि तिन्ही चेंडू त्या पाल्यामध्ये कोणत्या प्रकारची धाव मात्र खर्च केली नाहीये, मात्र एक गडी आपल्या खात्यामध्ये नक्की जमा केलाय. पुढचा बॉल नक्कीच हलक्या हाताने खेळून काढलाय. पाहिलं तर पॉईंट दिसेल क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावांनी नक्की धावफळ कुठेतरी आता विशिष्ट कालावधी नंतर मात्र धावफळ कधी बदलताना पाहायला मिळते. धावसंख्या जेव्हा पोहोचते तिथं हा आकडा. आता मात्र दुहेरी आकडा आपल्याला पाहायला मिळतोय 10. सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ वाकोळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सुरेख चेंडू, गती कमी, चांगला टप्पा, चांगल्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. ते गोलंदाज आपण पाहतो आविर्भावचा आपण पाहायला गेला तर प्रत्येक चेंडूवरती काहीतरी वेगळं केलं पाहिजे. हा मानस नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आता मात्र परफेक्ट कार्यक्रम केलाय. चेंडू नक्कीच यष्ट्यांवर आदळलाय आणि ते फलंदाज मात्र माघारी धाडलाय. बाद. नवीन बॅटर मध्ये दाखल होत आहेत राहुल. शुभम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि 76 धावांची आवश्यकता आहे. चला सावर्डे संघ आपण नाणेफेक जिंकण्यात आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. सावर्डे संघ आपला निर्णय कळवायचा आमच्यापर्यंत. बॅटिंग चला सावर्डे संघाने इथे मात्र फलंदाजी स्वीकारली आहे. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट आपण पाहतो या आता सामन्याची खऱ्या अर्थानं पाहिलं तर औपचारिकता राहिली आणि या सामन्यावरती खऱ्या अर्थाने पकड मात्र इथे घेतली आहे ती अर्थात गजापूर. गजापूर विशाळगड या संघानं मात्र या सामन्यावरती आपले एक भक्कम मजबूत अशी पकड आपल्याला पाहायला मिळते. नाव तर नक्कीच आपल्या या सामन्यावरती कोरलं गेलंय. चांगल्या प्रकारची या खेळ मैदान पाहायला मिळालाय. पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताळलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्येचा विचार धावसंख्या मात्र 12 या आकड्यावरती आपल्याला स्थगित होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता मात्र सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता राहिली आहे. सामना एकदम थंड करून टाकलाय. पुढचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव पूर्ण, दुहेरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होतीये. 14 धावा फलकावरती लागल्यात षटकातील. आता मात्र शेवट चेंडू बाकी असेल. चला एक चेंडू आणि 72 धावांची आवश्यकता आहे. चला सावर्डे संघ आणि कर्जची 11 संघ आपण तयार राहायचंय. सुरेख चेंडू हाताळला गेला. इथे मात्र गजापूर विशाळगड संघाने विजय साकारला. जिंकल्या संघाचं अभिनंदन, तसे हार संघाचा अभिनंदन. आणि या सामन्यातील मान मास्टरलाय अर्थात ज्याने 56 धावांची झुंजार खेळी केली असा जयी ठरलाय या सामन्यातील मान ऑफ द मॅच. चला करंदोची 11 संघाला विनंती करतो आपण त्वरित मैदानाच्या आत दाखल व्हायचं आहे आणि आपण आपलं सुंदर आणि स्वच्छ चित्रक्षण सजवायचं आहे.